नागपंचमी 2026 नागपंचमीचा भावाचा उपवास नेमका कधी? भावाचा उपवास का केला जातो? भावाचा उपवास नेमका कसा करावा? हा एक पदार्थ चुकूनही खाऊ नका आणि चुकूनही करू नका. या मोठ्या चुका, नाहीतर उपवासाचे पुण्य मिळणार नाही. मैत्रिणींनो, नागपंचमीच्या निमित्ताने जवळपास प्रत्येक घरामध्ये महिला अत्यंत श्रद्धेने, आनंदाने भावाचा उपवास करतात. पण हा भावाचा उपवास नेमका का केला जातो? या उपवासामागील पौराणिक कथा काय आहे? या दिवशी चुकूनही कोणता एक पदार्थ खाऊ नये, हातावर मेहंदी का काढतात, झोका का घेतला जातो आणि महिलांना ज्या भाऊ नाही त्यांनी उपवास करावा का? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि शास्त्र आधारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करणाऱ्या आणि हा उपवास करणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींना भावाच्या उपवासाच्या नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा. मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. यंदा 2026 मध्ये नागपंचमीचा पवित्र सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जाणार आहे. शुभ पंचमी तिथी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेली आहे. तर या सणाच्या आदल्या दिवशी रविवार 16 ऑगस्ट 2026 रोजी भावाचा उपवास पाळला जाणार आहे. तर हा उपवास अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. महिला हा उपवास आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि त्याच्यावर कोणतेही संकट येऊ नये मंगल भावनेने केला जातो. श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सणाचे स्वतःचे वेगळे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यामधील मोठ्या पहिल्या सणापैकी एक म्हणजे नागपंचमी. नागपंचमी सण नागदेवतेच्या पूजेसाठी समर्पित मानला जातो. भगवान शिवाच्या गळ्यात विराजमान असले वासुकी नाग, शेषनाग, तक्षक आणि इतर नागांचा उल्लेख आपल्या पुराणामध्ये, धार्मिक ग्रंथामध्ये आढळतो. त्यामुळे या दिवशी नागांना दैवी स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते. ग्रामीण भागामध्ये वारुळाची पूजा केली जाते. शहरामध्ये नागदेवतेची आणि चित्रांची पूजा केली जाते. नागदेवतेला हळद, कुंकू, अक्षदा, फुले, आघाडा, दुर्वा इत्यादी अर्पण करून संततीच्या कल्याणासाठी आणि भावासाठी प्रार्थना केली जाते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जाणारा भावाचा उपवास हा फक्त धार्मिक विधी नाही, त्यामागे एक अतिशय पौराणिक सुंदर कथा आहे. बहीण भावाच्या निस्वार्थ प्रेमाची भावना दडलेली आहे. हा उपवास नेमका कसा सुरू झाला, त्यामागील कथा काय आहे आणि हा उपवास केल्याने कोणते पुण्यफळ मिळते, चला आता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार सत्येश्वरी देवी आणि सत्येश्वर यांची कथा. मैत्रिणींनो, आता जाणून घेऊया भावाच्या उपवासामागील एक अतिशय सुंदर आणि धार्मिक. पौराणिक कथेनुसार पूर्वी सत्येश्वरी नावाची देवी होती. तिचा लाडका भाऊ होता सत्येश्वर. बहीण भावाचे एकमेकावर अतिशय प्रेम होते. दोघेही एकमेकाशिवाय क्षणभर राहत नसे, परंतु नियतीला वेगळेच मंजूर होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वराचा मृत्यू झाला. भावाच्या अचानक झालेल्या निधनामुळे सत्येश्वरीला धक्का बसला. त्या दिवशी तिने अन्न पाणी ग्रहण केले नाही आणि भावाच्या आठवणीत ती दिवसभर रडत राहिली. ईश्वराची प्रार्थना केली. दुःखाने मन व्याकुळ झालेल्या सत्येश्वरीला स्वप्नात तिचा भाऊ नाग स्वरूपात दिसला. सत्येश्वरीने त्या नागरूपाला आपल्या भावाचे स्वरूप मानून त्याची मनोभावे पूजा केली. तिची श्रद्धा, प्रेम आणि निस्वार्थ भावना पाहून नागदेवता प्रसन्न झाले. नागदेवतेने आशीर्वाद दिला, जी बहीण मला आपल्या भावाच्या रूपात मानून श्रद्धेने पूजा करेल, उपवास करेल आणि आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करेल, तिच्या भावाचे मी सर्व संकटापासून रक्षण करीन, त्याला दीर्घ आयुष्य, सुख, समृद्धी प्रदान करीन. म्हणून अनेक भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी महिला भावाचा उपवास करतात. या दिवशी नागदेवतेची पूजा करून आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, मंगल जीवनासाठी प्रार्थना केली जाते. या कथेचा खरा संदेश हा आहे की बहिणीचे आपल्या भावावरील निस्वार्थ प्रेम, श्रद्धा आणि प्रार्थना यांना आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. उपवासामागे केवळ अन्नाचा त्याग नसून प्रेम, विश्वास, कुटुंबाच्या कल्याणाची भावना आहे. आता प्रश्न पडतो की भावाचा उपवास केल्याने कोणते पुण्यफळ मिळते? कोणत्या महिलांनी हा उपवास करावा? ज्या महिलांना भाऊ नाही त्यांनी उपवास धरावा का? चला आता हे सविस्तर जाणून घेऊया.
भावाचा उपवास केल्याने काय फळ मिळते? मैत्रिणींनो, आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. भावाचा उपवास केल्याने नेमके काय फळ मिळते? उपवास केल्याने आपल्या भावाच्या जीवनामध्ये कोणते शुभ परिणाम घडतात? नागपंचमीच्या दिवशी नियमपूर्वक केलेला भावाचा उपवास अत्यंत पुण्यदायी मानला जातो. बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना नागदेवतेपर्यंत पोहोचते. नागदेवतेच्या कृपेने संकटे दूर होतात आणि त्याला उत्तम आरोग्य लाभते आणि त्याच्या जीवनात शांती आणि समृद्धी नांदते. उपवासामागे आणखीन एक महत्त्वाचे फळ म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी अधिक दृढ होते. केवळ रक्ताच्या नात्यापुरतेच नव्हे तर कुटुंबातील एकोपाही वाढावा अशी या उपवासामागे श्रद्धा आहे. यामुळे सकारात्मक विचाराची दिशा येते. म्हणूनच या दिवशी राग, वाद, कटू बोलणे, कोणाचाही अपमान करणे, मनात द्वेष ठेवणे टाळावे. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, उपवासाचे फळ केवळ अन्न न खाल्ल्याने मिळत नाही. उपवासाचे खरे फळ शुद्ध आचरण, सात्विक विचार, प्रामाणिक प्रार्थना, ईश्वरावरील विश्वास यामुळे मिळते. आपल्या धर्माची अशी शिकवण आहे. यामुळे या दिवशी अनेक महिला सकाळपासून नागदेवतेचे स्मरण करतात, पूजा करतात, आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करतात. पण मैत्रिणींनो, या दिवशी एक अशी चूक अनेक महिलांकडून नकळत होते, ज्यामुळे उपवास अपूर्ण राहिल्याचे मानले जाते. या दिवशी चुकूनही एक विशिष्ट पदार्थ खाऊ नये अशी परंपरा सांगते. तर तो कोणता पदार्थ आहे जो उपवासाच्या दिवशी खाणे टाळावे? चला आता सविस्तर जाणून घेऊया. भावाच्या उपवासाच्या दिवशी काय खाऊ नये, कोणत्या चुका टाळाव्यात? मैत्रिणींनो, आता सर्वात महत्त्वाचा विषय, भावाच्या उपवासाच्या दिवशी चुकूनही काय खाऊ नये आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या भारतामध्ये प्रत्येक प्रांताची परंपरा थोडी वेगळी आहे. उपवासाचे नियमही वेगळे आहेत, तर ते अनेक ठिकाणी बदलतात. जवळपास सर्वत्र समान आहेत. सर्वात आधी अनेक ठिकाणी धार्मिक परंपरा आहे की भावाच्या उपवासाच्या दिवशी तामसिक अन्न पूर्णपणे टाळावे, विशेषतः कांदा आणि लसूण याचा वापर करू नये असं मानलं जातं. उपवासाचा दिवस सात्विकता, संयम आणि भक्तीचा दिवस मानला जातो. त्यामुळे मांसाहार, मद्यपान करणे टाळावे, व्यसन करणे टाळावे. उपवासाच्या दिवशी खोटे बोलणे, कोणाशी भांडणे, रागावणे, कटू बोलणे, कोणाचा अपमान करणे हे टाळावे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, पूजा न करता उपवासाचे पदार्थ खाणे टाळावे. प्रथम नागदेवतेचे स्मरण करावे, पूजा करावी, प्रार्थना करावी आणि त्यानंतरच उपवास सोडावा. उपवास करत असाल तर शक्यतो सात्विक पदार्थच घ्यावेत. फळे, दूध, दही, साजूक तुपाचा अल्प वापर याचा आपल्या घरच्या परंपरेनुसार उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे. मैत्रिणींनो, अनेक जणी असा प्रश्न विचारतात, या दिवशी हातावर मेहंदी का काढतात, झोका का घेतात आणि ज्या महिलांना भाऊ नाही त्यांनी भावाचा उपवास धरावा का? सर्वप्रथम जाणून घेऊया, हातावर मेहंदी का काढली जाते. सत्तेश्वराच्या निधनानंतर नागदेवतांनी सत्तेश्वरीला आधार दिला. तिच्या दुःखात तिची साथ सोडली नाही. काही दिवसांनी सत्तेश्वरीला अशी भीती वाटू लागली की नागदेवही आता तिला सोडून जातील. त्यानंतर तिने नागदेवतेसमोर हात जोडून विनंती केली, माझ्या भावाच्या रूपात तुम्ही मला सदैव साथ द्या, मला कधीही एकटे सोडू नका. असे म्हणतात की नागदेवांनी तिला वचन देताना तिच्या हातावर नागाच्या फण्यासारखी काही शुभ चिन्हे उमटली. सत्तेश्वरीने त्या चिन्हांना आपल्या भावाच्या प्रेमाचे आणि नागदेवतेच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले. नागपंचमीच्या काळात महिला हातावर मेहंदी काढतात असे सांगितले जाते. मेहंदी ही भावावरील प्रेम, मंगल भावना आणि नागदेवतेच्या आशीर्वादाचे प्रतीक मानली जाते. नागपंचमीला झोका का घेतला जातो? सत्तेश्वराच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागदेव दिसेनासे झाले. ती व्याकुळ झाली. त्याचा शोध घेत जंगलात फिरू लागली. शोध घेत असताना ती एका मोठ्या झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. तेवढ्यात नागदेव तिच्या समोर प्रकट झाले. तिला सत्तेश्वराच्या रूपात दर्शन दिलं. आपल्या भावाचं दर्शन झाल्यामुळे सत्तेश्वरीचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या आनंदात ती झाडाच्या फांदीवर झोका घेऊ लागली. नागपंचमीच्या दिवशी मानाचा झोका घेण्याची परंपरा सुरू झाली असं मानलं जातं. असंही मानलं जातं, झोका जितका उंच जातो तितकी भावाची प्रगती उंचावत जाते. झोका खाली येताना भावाच्या आयुष्यातील दुःख, संकट, अडचणी दूर होतात. ही श्रद्धेची भावना असून अनेक भागात आजही परंपरा जपली जाते. भाऊ नसेल तर भावाचा उपवास करावा की नाही? बऱ्याच महिलांच्या मनात प्रश्न निर्माण होतो.
नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरला जाणारा भावाचा उपवास नागदेवतेला भाऊ मानून केला जातो, म्हणून ज्या महिलांना भाऊ नाही त्यांनी नागदेवतेला आपला भाऊ मानून हा भावाचा उपवास अवश्य करावा. मैत्रिणींनो, या दिवशी नागदेवतेबरोबरच भगवान शिवांची पूजा केली जाते, कारण भगवान शिवांच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान आहेत. त्यामुळे शिवपूजा आणि नागपूजा केल्याने त्यांच्या कृपेचा आशीर्वाद लाभतो. आता जाणून घेऊया या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. परंपरेनुसार नागपंचमी आणि भावाच्या उपवासाच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. या दिवशी शक्यतो तळण तळू नये, कारण अग्नीवर तळणी करणे टाळण्याची परंपरा आहे. तसेच विळी, चाकू किंवा धारदार हत्यारांनी भाजी किंवा इतर पदार्थ चिरणे टाळावे अशी ही प्रथा आहे. अनेक ठिकाणी पाळली जाते. तर अतिशय गरम पदार्थ खाऊ नयेत. उपवासाचे पदार्थ ते थोडे थंड झाल्यावरच ग्रहण करावेत. याशिवाय कोणाशी वादविवाद करू नये, कटू बोलणे टाळावे, राग धरू नये, कोणाचे मन दुखवू नये, कारण उपवासाचा खरा अर्थ केवळ अन्नाचा त्याग नसून मन, वाणी आणि आचरण याची शुद्धता राखणे हा आहे. श्रद्धा, प्रेम, शांत मनाने केला गेलेला भावाचा उपवास सर्वाधिक फलदायी मानला जातो, अशी आपल्या परंपरेची शिकवण आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जाणारा भावाचा उपवास याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. उपवासामागील सत्येश्वरी आणि सत्येश्वर याची कथा, उपवासाचे महत्त्व, कोणते पुण्यफळ मिळते, हातावर मेहंदी का काढली जाते, मानाचा झोका का घेतला जातो, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि उपवास श्रद्धेने कसा करावा, या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या. मैत्रिणींनो, आता आपल्या सणामागे केवळ धार्मिक विधी नसतात, तर त्यामागे प्रेम, आपुलकी, नात्याची जपणूक आणि श्रद्धा अतिशय सुंदर संदेश दडलेला असतो. भावाचा उपवासही याच भावनेने केला जातो, म्हणून हा उपवास करताना केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर आपल्या भावाच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी, संपूर्ण कुटुंबाच्या मंगल कामनेसाठी नागदेवतेची कृपा सर्वांवर सदैव राहो हीच प्रार्थना. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व ही माहिती आपल्या बहिणी, मैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या परंपरेची योग्य माहिती मिळेल. अशाच हिंदू धर्म, व्रत, वैकल्य, सण, उत्सव, पूजाविधी, धार्मिक परंपराबद्दल अचूक आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय नागदेवता. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.